नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर आता राज्यात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता वाढली आहे। अशातच वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय। अनेक ठिकाणी उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण आहे। किनारपट्टीच्या भागात उकाडा आणि दमटपणा जाणवतोय, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आहे। पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल अनुभवायला मिळतोय। राज्यावर उष्णतेची तीव्र लाट आल्यावर आता वादळी पावसाची मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः शेतकरी, रस्त्यावर काम करणारे लोक आणि वीज पुरवठ्याशी संबंधित विभागांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। तापमानात वाढ झाल्यानं दुपारी उकाडा आणि संध्याकाळी थंडावा जाणवत आहे। त्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं प्रशासनानं म्हटलंय। कोकणात उष्ण आणि दमट हवामान जाणवतंय, तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे, तर पुणे, मुंबई सारख्या भागात तापमानात काहीशी घट झाली असली तरी उन्हाचे चटके कायम आहेत। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होतोय। छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत। राज्यभरात हवामान बदलाची ही चुणूक दिसून येते। पुढील 24 तासांमध्ये वाऱ्यांचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल जाणवला असून पुढील 24 ते 48 तासांसाठी धोका वर्तवण्यात आलाय। त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी बाळगण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलाय। धाराशिव, हिंगोलीमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळ, विजांचा कडकडाट आणि तुफान गारपीट झाली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। गारांमुळे कैऱ्या गळून पडल्या आणि द्राक्षाच्या घडांना देखील मोठं नुकसान सोसावं लागलं। घड फुटल्यानं या ठिकाणी मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे पिकं आडवी झाली। या गारपिटीमुळे आंबा, द्राक्ष आणि ज्वारी यांसारख्या पिकांचं नुकसान झालं। उन्हाच्या तडाख्यापासून खरं तर बचाव करणं आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या वेळेसंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत। उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर हवामानात अचानक बदल होणं, ढगाळ वातावरण, वारा आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे गारपीट, विजा आणि वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी, विशेषतः शेतकरी, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी आणि विद्युत विभागाचे कामगार यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। उष्णतेच्या ओसरण्यामुळे काही भागात गहू, हरभरा, ज्वारी आणि फळबागा यांचं नुकसान झालंय, तर काही भागात पावसानं धुमाकूळ घातलाय। त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे।